Hallelujah. Thank you very much for giving us an opportunity once again to bring the word of God to you. हालेलुया. पुन्हा एकदा देवाचं वचन आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. In the name of our Lord and Savior Jesus Christ, येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये we greet you, आम्ही तुमचे अभिवादन करतो. we welcome you आम्ही तुमचे स्वागत करतो. in the teaching of His word. देवाच्या ज्या वचनामध्ये जे शिकण्यात मिळणार आहे त्याच्यामध्ये We have seen the last two episodes. आपण मागील 2 भागांमध्ये We are trying to understand what is true love. आपण हे समजण्याचा प्रयत्न करत आहोत की खरं प्रेम काय आहे. In the second episode, we understood what the world needs now. दुसऱ्या भागामध्ये आपण हे पाहिले की जगाला सध्या कशाची गरज आहे. Living in Prophetic Times Ministries लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज is a substitute, हे एक दुसरा पर्याय आहे. and we are not trying to cancel out the church that you're going to. आम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला तुमच्या जे चर्च आहे तुमची जी मंडळी आहे त्यात आम्ही तुम्हाला जाण्यापासून रोखत नाही आहोत. We rather encourage you to go and fellowship to your regular church. आम्ही उलट तुम्हाला प्रोत्साहित करत आहोत की तुम्ही तुमचे जे नेहमीची जी मंडळी आहेत त्यात भाग घ्यावा. Living in Prophetic Times Ministries is an evangelistic ministries. लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज ही एक Suvarta. सुवार्थिक मिनिस्ट्री आहे. We love to talk about the love of Jesus. आम्हाला येशू ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल बोलायला खूप आवडते. We go and proclaim the Lord Jesus Christ on social media. आम्ही सोशल मीडियावर जाऊन देवाचे जे प्रेम आहे ते आम्ही घोषित करतो. Facebook, Twitter, Instagram, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, YouTube. यूट्यूब. Please do subscribe to our Living in Prophetic Times Facebook page. कृपा करून आमच्या लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम मिनिस्ट्रीजच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. Please subscribe to our Living in Prophetic Times YouTube channel. कृपा करून आमच्या लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. As well as तसेच we welcome you आम्ही तुमचे स्वागत करतो to contact us by phone, की तुम्ही आम्हाला संपर्क साधावा by फोनद्वारे, phone, by WhatsApp, व्हॉट्सॲपद्वारे, by email, ईमेलद्वारे. and you can also invite us to your home to come and pray and minister to you. आणि आम्ही तुम्हाला परत एकदा प्रोत्साहित करत आहोत की तुम्ही आम्हाला आपल्या घरी बोलवावे आणि तिथे आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो. We are eager to meet you. आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहोत. And we want to pray and bring the compassion and the love of God into your home. आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो की देवाची जी प्रीती आहे ती तुमच्या घरामध्ये यावी. As a ministry, एक मिनिस्ट्री म्हणून we have decided आम्ही असे ठरवले आहे that we will give you a gift. की आम्ही तुम्हाला एक भेटवस्तू देऊ इच्छितो. We will give you the Our Daily Bread Devotional 2021. 2021 चे आपली रोजची भाकर याचे पुस्तक आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. This promotion is only from our Living in Prophetic Times Ministries, हे प्रमोशन फक्त लिव्हिंग इन प्रॉफिटिंग टाइम मिनिस्ट्रीजद्वारेच आहे and it is a free gift. आणि ती एक मोफत अशी वस्तू आहे, भेटवस्तू आहे. You don't need to pay for it. तुम्ही त्याच्यासाठी कुठलीही प्रकारचे मोल मोजण्याची गरज नाही. The offer is only till the stocks last. ही जी संधी आहे ती फक्त जोपर्यंत स्टॉक्स आहेत जोपर्यंत ते राहतील तोपर्यंतच आहे. At the moment, सध्या तरी the copies are available in English and Marathi. सध्या तरी ती फक्त इंग्रजी आणि मराठी भाषेत आहेत. However, तरी देखील if you are in need of another language, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये जर पाहिजे असतील we will give that copy to you. आम्ही ती प्रत जी आहे ती आम्ही तुम्हाला देऊ. However, it will take some time for us to arrange it. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. From the time you request your copy, तुम्ही ज्यावेळी तुमची प्रत मागवताल we will take at least 15 days period for the copy to reach you. आम्हाला कमीत कमी 15 दिवस लागतील की ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. Before we go ahead and learn from today's teaching, आपण पुढच्या विषयावर आणि पुढच्या विषयावर जाण्याआधी आपण हे पाहू. we will pray. आपण प्रार्थना करू. हे देव बाप्पा, विशेष करून या
समय बाप्पा तू पुन्हा एकदा आम्हाला ही संधी दिली बाप्पा तुझ्या वचनामधून मार्गदर्शन घेण्याची. तुझ्या पवित्र आत्म्यासमोर आम्ही नतमस्तक होतो दे बाप्पा, आणि तुझ्या पवित्र आत्म्याला आम्ही विनंती करतो की आमच्या सर्वांचा तो ताबा घे. माझा बंधू अभिषेक आणि मी मयंक आणि आमचा जो श्रोतागण आहे बाप्पा, त्या आम्हा प्रत्येकावर तुझ्या पवित्र आत्म्याची कृपादृष्टी सदोदित असावी असं तू कर बाप्पा. आणि आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे दे बाप्पा तू प्रेरित कर, अभिषिक्त कर, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेल्या रक्तामध्ये तू आम्हाला आरोग्य दे. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. The third session that we are going to learn today तिसरा जो विषय आहे जो आज आपण बघणार आहोत, from the topic what is true love, जो आपला मेन आपला जो मुख्य आपला जो विषय आहे की खरं प्रेम का आहे, त्यामधून it is the city which needs love. ते असं आहे की एक शहर ज्याला प्रेमाची गरज आहे, प्रीतीची गरज आहे. In our country India, आपल्या भारत देशामध्ये many people, कित्येक लोक we have Delhi as the national capital of the country. दिल्ली ही आपली हे आपले कॅपिटल आहे, आपली राजधानी आहे. They say that Mumbai is the financial capital of the country. पण जी मुंबई आहे ती आर्थिक राजधानी आहे. However, तरी देखील my city from where I am, माझं शहर जिथून मी बोलत आहे, city of Pune, पुणे शहर, it is considered as the Oxford of the East or the education capital of the country. याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटले जाते किंवा शैक्षणिक राजधानी म्हटले जाते. And in my city of Pune, आणि पुणे या माझ्या शहरामध्ये many people from abroad as well as within the country come to Pune to learn and educate themselves. कित्येक तरी परदेशी विदेशी लोक स्वतःसाठी शिक्षण मिळवण्यासाठी ते येतात In my city of Pune. माझ्या पुणे शहरामध्ये. And as I am talking with many people in my city, आणि जसे मी माझ्या शहरामधील कित्येक लोकांशी बोलतो, I understand that in the city of Pune, people are looking at different ways of love. लोक जी आहेत ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाकडे बघत आहेत. There is a very famous place in my city. It's a red light area. आणि एक खूप अशी प्रख्यात अशी जागा आहे जी एक रेड लाईट एरिया आहे पुणे शहराची, where all the bad work of prostitution actually happens. जिकडे प्रत्येक प्रकारचे वेश्या व्यवसाय वगैरे चालतात. And many of our youth are actually attracted to that place. आणि आपली तरुण पिढी आजकाल इकडे खूप इझिली म्हणजे खूप सोपेपणे तिकडे जास्ती त्यांची ओढ आहे. The youth are very much involved in watching blue films or dirty movies. कित्येक प्रकारचे जे विचित्र असे जे घाणेरडे असे जे व्हिडिओज आहेत ते आपली तरुण पिढी बघत आहे. They are watching blue films. ते ब्लू फिल्म्स बघत आहे. And at the time of lockdown, amidst this COVID-19 situation, आणि लॉकडाऊनच्या या जी परिस्थिती आहे त्यामध्ये we have understood from a survey or we have observed, आणि एका निष्कर्षावर आम्ही आलो आहोत, many youth have devoted themselves to watching a lot of blue films. कित्येक असे तरुण आहेत ज्यांनी ब्लू फिल्मकडे बघण्याचा त्यांचा ओढ वाढलेला आहे. I will like to encourage you from the word of God from Ecclesiastes chapter 11 verses 9 and 10. मी तुम्हाला उपदेशक देवाच्या पवित्र शास्त्राच्या उपदेशक या पुस्तकातून 11th chapter 11वा अध्याय आणि 9th and 10th verse. 9 आणि 10 वचन यामधून आपल्याला सांगू इच्छितो. It says, ते असे म्हणते, the writer of Ecclesiastes, who is Solomon, जो त्याचा लेखक आहे शलोमोन राजा, he is telling us, तो आपल्याला म्हणत आहे, when you are young, जेव्हा तुम्ही तरुण आहात, do whatever you want. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. You want to eat, sleep, drink, do whatever you want. तुम्हाला खायचे आहे, प्यायचे आहे, झोपायचे आहे, काय करायचे ते करा. However, तरी पण remember, लक्षात ठेवा, there will be one day एक दिवस येईल
when God will be questioning you about each and every word and the activity that you did on this planet earth. तेव्हा देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीची विचारणा करेल की प्रत्येक दिवशी तुम्ही काय केले आहे. That is the reason. हेच कारण आहे. My young friends, माझ्या तरुण मित्रांनो, let me tell you, मला सांगू द्या, in the book of Revelation chapter 1 verse number 7, प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 7वे वचन, it says that Jesus is coming on clouds of glory. येशू ख्रिस्त हा ढग जी आहेत त्यांवर स्वार होऊन येणार आहे. He is going to sit on the clouds and he is going to come to take you and me if we have accepted Jesus as our Lord and Savior. तो ढगांवर येणार आहे आणि आपल्याला त्याबरोबर घेऊन जाणार आहे जर आपण त्याला स्वीकारले तारणारा म्हणून. If you and I have accepted Jesus as our Savior. जेव्हा आम्ही त्याला येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. The Bible says पवित्र शास्त्र सांगते in Romans chapter 10 verses 9 and 10. रोमकरास याचा 9वा अध्याय आणि 10th chapter 9 and 10. 10वा अध्याय 9 आणि 10वं वचन, It says, ते असे म्हणते, if I confess with my mouth जर मी माझ्या मुखाने हे मानले किंवा बोललो that Jesus is Lord की येशू ख्रिस्त हा देव आहे and I believe in my heart आणि मी माझ्या हृदयामध्ये विश्वास ठेवतो that God the Abba Father raised Jesus from the dead, की पवित्र परमेश्वराने त्याला मरणातून पुनरुत्थान दिले, then I am saved. तर मी माझे तारण झाले आहे. I need to confess with my mouth. मी माझ्या मुखाने ते कबूल केले पाहिजे. I will encourage you right now. मी तुम्हाला त्याची ते स्वीकारण्यासाठी मी तुम्हाला सध्या प्रोत्साहित करत आहे. Say with me that Jesus, I accept you. माझ्याबरोबर म्हणा की देवप्पा मी तुला स्वीकारत आहे. Jesus, I accept you येशू ख्रिस्ता मी तुला स्वीकारत आहे as my Lord and my Savior माझा तारणारा म्हणून and my Savior, आणि my Savior, माय सेव्हियर म्हणून, to come into my heart, की माझ्या हृदयामध्ये तू ये, make my heart your home. तुमच्या हृदयाला घर बनवा, तुझं घर बनव, So that my everything is into your loving and precious hands. की सर्व गोष्टी ज्या माझ्या आहेत त्या तुझ्या पवित्र हातांमध्ये राहतील. And definitely Jesus will come and be the head of your home. आणि येशू ख्रिस्त नक्कीच येईल आणि तो तुमचे कुटुंबाचे मस्तक बनेल. The similar situation, what I am saying about my city of Pune, where all the youth are attracted to the bad or the dirty things of the world. काही अशी सारखीच बाब आहे माझ्या या पुणे शहराची की सर्व वाईट गोष्टींकडे आपण खूप सोप्या रीतीने ओढिले जातो या वाईट गोष्टींकडे. The same thing happened in the city of Corinth. अशाच प्रकारच्या काही गोष्टी करिंथ या शहरामध्ये झाल्या. There was a famous Greek idol or god. तिथे एक खूप अशी प्रख्यात अशी मूर्ती होती किंवा दैवत होतं. It was named as Aphrodite. त्याला ॲफ्रोडाईट असे म्हणत होते. That Greek false god जो ग्रीक या खोट्या म्हणजे ग्रीक या खोट्या शास्त्रातमधला होता. Aphrodite was a false god. ॲफ्रोडाईट हे एक चुकीचा देव होता, खोटा देव होता. At the city of Corinth, a similar kind of a situation was there. करिंथ शहरामध्ये अशी काही सारखी बाब होती. That there were temple prostitutes. That means that as I mentioned to you in my earlier episodes as well, that Paul is talking to the church and not the outside world. की करिंथ या शहरामध्ये तिथे जी मंदिरं होती तिथं वैश्या होत्या आणि पौल जो आहे तो मंडळीशी बोलत आहेत त्या शहरामधल्या. Today, our Christian youth, आज जी आपली तरुण ख्रिस्ती पिढी आहे, they are also getting attracted towards the worldly system and its affairs. त्यांची जी ओढ आहे ती जगी गोष्टींकडे जास्त आहे. As the Bible says जसे पवित्र शास्त्र म्हणते in 2 Peter, 2 पेत्र in chapter 3, 3रा अध्याय, Apostle Peter actually talks about how do we need to have the modest apparel or the modest clothing
when we come into the fellowship of God. पेत्र जो आहे तो आपल्याला सांगत आहे की आपण जेव्हा देवाची सेवा करण्यासाठी आपण चर्चमध्ये येतो तेव्हा आपण कसे परिधान केले पाहिजे, What kind of clothes that we wear. कुठल्या प्रकारचे आपण कपडे परिधान करतो. Paul is also talking about the similar scenario in 1 Corinthians. पौल जो आहे तो अशी सारखी बाब म्हणत आहे दुसऱ्या करिंथकरासमध्ये, in the 1 Corinthians. पहिल्या करिंथकरासमध्ये. As well as the city is also facing an issue because it is moving towards the commercial prosperity. की शहर जे आहे ते फक्त आणि फक्त जे कमर्शियल गोष्टी आहेत त्यांच्याकडेच आणि त्याची जी प्रगती आहे त्याच्याकडेच ओढिले गेले आहे. In my city of Pune, माझ्या पुणे शहरामध्ये it is now called as the IT hub of the country. त्याला IT हब असे म्हटले जाते. There are a lot of technology companies in the city of Pune. खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज, खूप सारी संगणक जी आहेत ती आलेली आहेत. Lot of companies want to explore Pune for their business. कित्येक असे लोक आहे की त्यांना व्यवसाय पुण्यामध्येच करायचा आहे. They want to explore the city of Pune because it is very big. त्यांना पुणे हे शहर आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे किंवा त्यांना ते बघायचं आहे कारण त्यांना तिथे स्वतःचा व्यवसाय स्थापित करायचा आहे. Similar situation was there in Corinth. अशाच काही प्रकारची बाब ही करिंथ या शहरामध्ये होती. And the Bible says आणि आपले पवित्र शास्त्र असे म्हणते in 1 Corinthians chapter 13, पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय, it says, ते असे म्हणते in the 3rd verse, 1 Corinthians chapter 13 verse number 3, पहिले करिंथकरास 13वा अध्यायाचे 3रे वचन, मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. today in this time of COVID-19, आज या कोविड-19च्या समयी many people came forward to help each other by food, ration as well as with money. कित्येक लोक पुढे आले, सरसावले की त्यांनी राशन असू दे, अन्नधान्य असू दे, ते त्यांनी पुरवण्यास मदत केली. We had the Prime Minister's fund also in India. आपल्या प्रधानमंत्रींचा जो फंड आहे त्यांचा जो निधी आहे तो देखील आपल्या पुण्याला मिळाला. We had the Prime Minister's fund in the entire country, wherein the Prime Minister challenged the citizens of the country to sow their sacrificial donations. प्रधानमंत्री यांचा जो निधी आहे तो पूर्ण भारतासाठी भेटला, प्रत्येक शहराला भेटला आणि त्यांनी सगळ्यांना प्रोत्साहित केले की अशा संकट समयी लोकांनी जे आहे ते दान करावे. However, तरी देखील as we have seen in 1 Corinthians chapter 13 verse number 3, पहिले करिंथकरास 13वा अध्याय याचे 3रे वचन यामध्ये आपण बघतो, if I give whatever I have जरी मी दिले की माझ्याकडे जे काय आहे and I give it to the poor, आणि मी ते गरिबांना दिले, but if I do not have love, पण जर माझ्या ठाई प्रीती नाही then I am absolutely useless. तर माझा काही उपयोग नाही. If I give my body to be burned जर मी माझे शरीर हे जाळण्यासाठी दिले so that it will serve the humanity, तर जेणेकरून ते मानवासाठी काहीतरी मदतशील होईल, but if I do not have love, पण जर माझ्या ठाई प्रीती नाही then I am absolutely useless. तर माझा काही उपयोग नाही. And as we have been continuously talking, आणि जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे in 1 John chapter 4 verse number 8, it says that God is love. आणि पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असे म्हटले आहे की देव हा प्रीती आहे. God is love. देव हा प्रीती आहे. God's love is always constant. देवाची जी प्रीती आहे ती सारखी आहे. God does not change. देव बदलत नाही. God does not change according to your behavior. तुमच्या वागण्यावरून देव बदलत नाही. God's love always remains the same. देवाची जी प्रीती आहे ती सारखी आहे. The only thing what God expects देवाची फक्त हीच अपेक्षा आहे. from Jeremiah chapter 33 verse number 3, यिर्मया याचा 3रा अध्याय 33rd chapter 3rd verse, 33वा अध्याय आणि 3रं वचन, the word of God says, पवित्र शास्त्र म्हणते, call to me मला तुम्ही बोलवा and I will listen to you, आणि मी तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकेल and I will tell you आणि मी तुम्हाला सांगेन
the mysteries of the kingdom of God. जे काही गूढ रहस्य आहेत देवाची ते तो सांगेल. So we just need to call to God in prayer. म्हणून आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. Lock yourself into a room. स्वतःला एका बंद खोलीत बंद करा. As there is so much of news coming up that quarantine yourself in a room. आणि आजकाल अशी खूप बातमी येते की तुम्ही स्वतःला एका खोलीमध्ये बंद करा. As well as pray. Raise your hands to God and just pray. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बंद करून घेताल तर तुम्ही स्वतःचे हात उंचवा आणि देवाला प्रार्थना करा. Don't be bothered about what your other family members are saying, what will be thinking. तुम्ही हा विचार करू नका की तुमचे बाकीचे जे सदस्य आहेत कुटुंबातले ते तुमच्याबद्दल काय विचार करत असतील. Don't be bothered about what your work colleagues might be thinking. तुम्ही हा विचार करू नका की तुमचे जे कामातले जे मित्र आहेत ते काय विचार करतील. What you need, what I need is true love. गरज आहे तर फक्त आपल्याला खऱ्या प्रेमाची. And we need to ask God and we need to plead God. आणि देवाला आपण विनवणी केली पाहिजे आणि विचारलं पाहिजे, God, fill me with your agape love. तू आपल्या खूप अशा भल्या मोठ्या प्रेमाने मला तू प्रीतीने तू भरून टाक. We need to be filled with His love. आपण आपल्याला त्याच्या प्रीतीने भरून टाकले पाहिजे. So if you and I understand the true love, आणि जर तुम्ही आणि मी आपण त्याच्या खऱ्या प्रेमाला आपण ओळखतो, then we will go ahead and have that same compassion towards our family, our friends, our relatives and the people on the street. आणि जेव्हा आपण ही गोष्ट आपण आपल्या मनामध्ये रुजवू तेव्हा अशाच प्रकारची करुणा जी देवामध्ये आणि आपल्यामध्ये जी आहे तीच आपण आपल्या शेजाऱ्यांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि अपरिचित लोकांबद्दल देखील ती आपल्या मनात निर्माण होईल. As the Bible says, Apostle Paul says in Romans chapter 12 verse number 1. पौल संदेष्टा जो आहे तो रोमकरास यामध्ये जो म्हणतो दुसऱ्या 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये he says तो म्हणतो that we need to sacrifice our own self. आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे आहे. As the word of God says in Luke chapter 9. तसेच लूककृत शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्यायामध्ये म्हटले आहे that we need to carry our cross daily and follow the Lord Jesus Christ. आपला जो क्रूस आहे तो आपण येशू ख्रिस्ताचा जो आहे तो क्रूस तो आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात आपण तो चालवला पाहिजे, तो नेला पाहिजे. Daily it says, daily. दैनंदिन म्हणत आहे ते दैनंदिन. So daily when we take the cross of the Lord Jesus Christ, जेव्हा आपण दैनंदिन आपण येशू ख्रिस्ताचा जो क्रूस आहे तो आपण जेव्हा तो नेतो, आपण उचलून नेतो, we will be filled with His love and compassion. तेव्हा आपण त्याच्या करुणेने पूर्णपणे आपण भरून जाऊ. Our city, आपलं शहर, whichever city you might be right now. तुम्ही कुठल्याही शहरात असाल आता, Are you watching from the city of Ahmednagar? तुम्ही अहमदनगर शहरातून बघत आहात का? Then I will say one thing. तर मी एक गोष्ट म्हणेल, That Ahmednagar city is still alive because of you. तर आम्ही हे म्हणू इच्छितो की अहमदनगर जे शहर आहे ते फक्त तुम्हामुळे जिवंत आहे. Are you watching us from city of Pune? तुम्ही पुणे शहरामधून बघत आहात का? Then I will say that yes, that the entire city of Pune is still alive because of you. तर आम्ही असे म्हणू इच्छितो की पूर्ण पुणे शहर जे आहे ते तुम्हामुळे जिवंत आहे. Are you watching from New York or California? तुम्ही न्यूयॉर्क किंवा कॅलिफोर्निया शहरातून बघत आहात का? Are you watching us from the United Kingdom? तुम्ही युनायटेड किंगडम मधून बघत आहात का? Are you watching us from Australia or New Zealand? तुम्ही न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया मधून पाहत आहात का? Whichever part of the planet Earth you are watching us from, because you believed in the Lord Jesus Christ as the only Lord and Savior, that's the reason the city and the state and the country is still functional. या पृथ्वी ग्रहावरून या भूतलावरून तुम्ही कुठल्याही शहरात कुठल्याही देशात तुम्ही जर हे पाहत असाल आणि जर हे बघत असाल आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारला असेल तर ते शहर जे आहे ते तुम्हामुळे टिकलेले आहे, तुम्हामुळे जिवंत आहे. As the Bible says, जसे पवित्र शास्त्र म्हणते, when sin increased so much जेव्हा पाप खूप वाढले in the book of Genesis, उत्पत्तीमध्ये God chose one man, देवाने एका माणसाची निवड केली, that is Noah. तो आहे नोहा. And the word of God says आणि देवाचे पवित्र शास्त्र असे म्हणते in the book of Genesis उत्पत्ती या पुस्तकामध्ये that God found grace for Noah. देवाने देवाने नोआमध्ये कृपा ही पाहिली. God had that grace for Noah, so He saved Noah, his wife, his 3 sons, and his daughter-in-laws.
आणि म्हणून देवाने नोहाच्या पूर्ण कुटुंबाला, त्याच्या बायकोला, त्याच्या 3 मुलांना आणि त्याच्या सुनांना वाचवले. And as well as 2 by 2 of the entire planet Earth, all the animals, reptiles, insects, everyone went into the ark to stay with Noah, and that's how we see that the planet Earth was saved. आणि 2-2 करून 2-2च्या जोड्यांनी ते तारूमध्ये, नोआच्या तारूमध्ये गेले. सर्व पशु, पक्षी, प्राणी, किडे, जे काही सरपटणारे जीव होते ते सर्व काही त्या तारूमध्ये गेले आणि ते वाचले. So God had that grace because of Noah for the planet Earth. The same way, God will have that similar grace because you are proclaiming Jesus as the only Lord and Savior. ज्या प्रकारे नोहानी देवाची कृपा त्यावर होती आणि देवानी जी कृपा त्यामध्ये पाहिली तीच तो कृपा तुम्हामध्ये पाहतोय आणि म्हणून तुमचे शहर आणि तुम्हाला तो वाचवत आहे. I will encourage you मी तुम्हाला प्रोत्साहित करतो that read and meditate Psalm 91 on a daily basis. की तुम्ही मनन चिंतन करून वाचा स्तोत्रसंहिता याचा 91वा अध्याय दररोज. Read Psalm 91 daily and learn it by heart. Memorize Psalm 91. तुम्ही स्तोत्रसंहिता याचा 91वा जो अध्याय आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, तो पाठांतर त्याचं करा. So that when you proclaim it daily, जेणेकरून तुम्ही जेव्हा दैनंदिन तुम्ही जेव्हा त्याचं घोषणा कराल, you will understand the true love of God. तुम्हाला देवाचं खरं प्रेम कळेल. No diseases, no problems will ever come near your house. कुठल्याही प्रकारचे साथी रोग, कुठल्याही प्रकारचे रोग तुमच्या कुठल्याही घराजवळ येणार नाहीत. No problems will be there near your house. कुठल्याही त्रास तुमच्या घराजवळ येणार नाहीत. Outsiders will testify that this family is blessed because they can see the light of God around your house. बाहेरील लोक जी आहेत ती साक्ष देतील की तुमच्या या अशा वागण्यामुळे की तो तुमच्यावर देवाची जी कृपा आहे ती यातून दिसत आहे. After every telecast, we thank you once again for calling us and asking us to pray for you. आणि प्रत्येक प्रसारणानंतर आम्ही तुम्हाला तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला संपर्क साधला आणि आमच्याशी बोललात. I would like to pray for you. तुम्हासाठी मला प्रार्थना करू इच्छितो. देवप्पा, विशेष करून जे कोणी श्रोतागण आहे बाप्पा, त्या सर्वांना तू ही संधी दिलीस बाप्पा, प्रभू येशूच्या नावाने हे वचन ऐकण्यासाठी दे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे धन्यवाद करतो दे बाप्पा. ते आम्हाला फोनद्वारे संपर्क साधतील दे बाप्पा, त्यावेळेस माझा बंधू अभिषेक आणि मी मयंक दे बाप्पा, त्यांना योग्य ते वचन तुझ्या वचनातून आम्ही त्यांच्याशी बोलावं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असं तू कर. येशूच्या नावाने आम्ही मागतो म्हणून तू ऐक. आमेन.